नवनाथ भक्तिसार अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगत्पालका, मुनिमानस चकोर मृगांका, कृपांबुदातया पूर्ण शशांका, ग्रंथादरी येईका। मागील अध्यायी कथन तुवा वदविले कृपा करून, गर्तकुपी अग्निनंदन गोपी चंदे घातला। घातला परी कैसा लाग, की कोठे नाही मूस माग। जैसा शंकर गेल्या माग, फसवूनी त्यासी वरी येले। असो पुढे आता श्रोती, श्रवण करावी रसाळ उक्ती। सिंहावलोकनी घेऊनी गती, मागील कथा विलोका। बद्रिकाश्रमी पूर्ण तपास, गोरक्षकानिफा जान्हवी तिरास। तप आचरिता 12 वर्षी, उद्यापन उरकिले। परी याचे त्यासी नाही ठाऊक, काया भुवनी उभय अर्क। संगोपीत कामांतक, परी माहित नाही अन्योन्या। पुढील भविष्योत्तर जाणून, गुप्त ठेविले ओळखून। या परी तप झाली या पूर्ण, उभयताही बोळविले। कानिफ निघाला उत्तर देशी, महातपी तो गोरक्ष शेखी। उत्तर पूर्ण मध्य कोणासी, संचार करीत चालिला। प्रयाग गया काशी करून, श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन। या परी पूर्ण दक्षिण कोण, गोरक्ष शोधी मच्छिंद्रा। शोधित परी तो कैसा, की जलाविण विभक्त मासा। की बाळ मातेचे वसवसा, सदोदित हृदयात। नावडे त्याते अन्नपाणी, नावडे निद्रा सुखासनी। सदा भवते भाविक मनी, उद्वेग चक्री पडियेला। श्री गुरु आठवूनी चित्तात, भ्रमण करीतसे पिशाचवत। सांडी श्वास आणूनी हेत, नाथ हे नाथ म्हणोनी। वारंवार हंबरडे फोडीत, म्हणे कधी भेटती गुरुनाथ। प्राण डोळा उरला किंचित, पाय आता दाखवी। ऐसी प्रेमे होतसे वृष्टी, आपुल्या पुसे वागवटी। म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेठी, कोणी तरी सांगा हो। ऐसे बहुधा बहुता पुसून, नाना क्षेत्री करी गमन। तो भ्रमत गौड देशा कारण, हेळा पट्टणी पातला। तपे मांस भक्षिले समग्र, अति सूक्ष्म जर्जर शरीर। त्यावरी श्री गुरु वियोग चिंताशर, हाडी टोले मारी तसे। जेथे बैसे तेथे वसे, नीरबिंदू वाहती नेत्रास। कार्या कारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जातसे। तो हेळा पट्टण नगरा माझारी, येऊनी बैसला क्षणभरी। तो द्वारपाळ ग्रामद्वारी, बैसले होते काहीसे। त्यांनी पाहुनी गोरक्षनाथ, आदेश म्हणूनी त्याते नमित। परी गोरक्ष तया द्वारपाळा पुसत, मच्छिंद्रनाथ आहे की। तव ते म्हणती अमुचे गावी, मच्छिंद्र नामे कोणी गोसावी। महाराजा आलाची नाही, काय सांगावी सुख व्यक्ती। परी नाथा एक तापसी, आला होता या गावासी। नाम जालिंदर या जगासी, मिरवत होता महाराजा। काय सांगावी तयाची नीती, लोकांसी वाटे जैसा गभस्ती। तो तृणभारा वाहाता माथी, अधर आम्ही पाहातसो।
गोरक्ष म्हणे काय कारण, मस्तकी वाहतसे तृण, येरी म्हणे तो काननातून, गोधना करिता आणि तसे. गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, येरी म्हणती ते गावींचे, परी निस्पृह वृत्ती गोधनाचे, पालन करी महाराजा. गोरक्ष म्हणे किती दिवस, राहिला होता या वस्तीस, राहुनी लोप कवन ठायास, झाला पुढे तो सांगा. येरी म्हणती योगद्रुमा, एक संवत्सर राहिला या ग्रामा, पुढे गेला कोठे ते आम्हा माहीत नाही महाराजा. या उपरी गोरक्षनाथ, दिवस किती लोटले पाहात, येरी म्हणे दश आजपर्यंत, लोटले संवत्सर महाराजा. ऐसी ऐकूनी तयांची वाणी, गोरक्ष विचारी अपुले मनी, तरी का माझा स्वामी नाम पालटूनी, जगा माझी विचरला. मी सांडूनी पूर्ण तपास, लागावया करीत येईन धावत, म्हणून पालटिले स्वनामास, गावा माझी मिरवला. ऐसी कल्पना आणूनी मनी, अश्रुधारा वाहती नयनी, म्हणे महाराजा गेलासी सोडूनी, मज पाडसा कैसारे. टाकूनी निर्वाण काननात, कोठे गेला माझा नाथ, मी अर्भक अज्ञान बाळक, बहुत मोकलिले कैसे मज. हे नाथ तू सकळमय, सर्वस्वी बाप माय, तुझ विण माते कोण आश्रय, तिन्ही लोकी दिसेना. आहा मज पाडसाची येरणी, चरू गेली कोणे राणी, माझे स्मरण सकळ सांडुनी, कैसी गुंतली तिकडेची. आहा मग वत्साची प्रेम माऊली, कोण राणी चरू गेली, परी माझे स्मरण विसरली, कैसी गुंतली तिकडेची. आहा माझी मोहाची माय, करू गेली अंतराय, मज ते विसरूनी सदय हृदय, कैसी गुंतली तिकडेची. ऐसे बोलूनी विलाप करीत, ऊर्ध्व हंबरडा मारूनी धावत, पोट कवळूनी श्वास सोडीत, आहा नाथ म्हणूनी. मग ते कनवाळू द्वारपाळ, म्हणती नाथान करी तळमळ, तुम्हा माय लेकरांचा मेळ, ईश्वर करील पुढारा. ऐसी वदती ते वाणी, गावात धाडीला भिक्षे लागूनी, मग तो गोरक्ष सदनो सदनी, अलक्ष गाजवीत जातसे. परी जालिंदर होता ज्या ठाई, तेथे सहज आला भिक्षेस पाही, तै एकट एक सदन साई, पाहूनी अलख म्हणतसे. तो सवाल ऐकूनी जालिंदर नाथ, आदेश म्हणत मही आत, ते आदेश गोरक्षाप्रत, श्रवण झाले तातडी. मग ते आदेश वंदूनी पुढती, म्हणे कोठे आहात महाराज जती, येरू म्हणे मही गर्ती, विराजलोसे महाराजा. गोरक्ष म्हणे कवण नामी, मिरवत आहात नाथा स्वामी, येरी म्हणे मनोधर्मी, नाथ जालिंदर म्हणतात. परी महाराजा योगद्रुमा, कवण नाम मिरवतसे तुम्हा, आणि वरदहस्त प्रसाद उगमा, गुरु कोण तुमचा हो. गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती, वर प्रसाद गुरुमूर्ती, आणि गोरक्ष नाम देहाप्रती, जगा माझी मिरवले. परी महाराजा ऐके युक्ती, तुम्ही सेविली मही गर्दी, जगी प्रवेष्टुनी पापमती, भंगित झाली लोकांची. ऐसी ऐकुनी तयाची वार्ता, जालिंदर सांगे झाली कथा, ती ऐकताची गोरक्षनाथा,
कोपानळ पेटला. म्हणे महाराजा आज्ञा करावी, क्षणेची घाली न पालथी मही. तव त्या नृपाची प्रौढी काही, भस्म करी तक्षणात. जैसा अग्नी पेटला सदनात, तेणे तृणतंतूचे कोण गणित. तन्याये येथील नृपनाथ, भस्म करीन महाराजा. आहा ऐसी गुरुमूर्ती, देवा दानवा वरद अति. ऐशा स्वामीसी घालून गर्ती, राज्य कैसा करीतो जी. तरी आताची आज्ञा प्रमाण, लागू नेदी एक क्षण. मग जालिंदर बोले वचन, ऐसे नोहे महाराजा. या कार्याचे पुढे कार्य, ना तरी हृदयी विचारून पाहे. नाथ पंथ येणे दुणावे, हेची भविष्य असे पहा. तरी आता क्षमा करून, पुढे महाराजा करी गमन. परी हे ऐसे वर्तमान, बोलू नका जगासी. तुम्ही हिंडता सहज महिसी, मम सुत कानिफा भेटता तुम्हासी. श्रुत करावे कृत्य त्यासी, वृत्तांत येथींचा सकळिक. मग तो युक्ती प्रयुक्ती करून, संपादूनी रायासी कल्याण. माते काढील गर्तेतून, वाढवील तो नाथपंथ. ऐसे सांगूनी गोरक्षनाथ, आदेश म्हणू बोळवित. आणि गोरक्ष ऐकूनी शांत, होऊन आदेश म्हणतसे. मग आदेश शब्देंची गमन, करून निघाला गोरक्ष नंदन. आहारा पुरते मेळवूनी अन्न, उपहारा संपादी. मग शिंगी शेली करून ग्रहण, करिता झाला मार्गी गमन. तो जगन्नाथ प्राचीन स्थान, तेथे जाऊनी पोहोचला. येरींकडे कानिफनाथ, गावो गावी भ्रमण करीत. परी ज्या गावी जाय तेथे, जगा लागी बोधितसे. कानिफ मुखाची ये बोधस्थिती, ऐकूनी परमजन मानवती. सलील प्रेम दाटूनी चित्ती, अनुग्रह घेती दयाचा. मग त्या गावात एक एक दोन, सच्छिष्य निघती विरक्त मान. प्रपंच राहणी लाथ मारून, नाथा सवे चालती. ऐसे 1 2 5 7 10 20 मेळा जमत. होता होता सप्तशत, दाटले शिष्य समागमे. पूर्वदेशी करिता गमन, तो स्त्री राज्य दोष सघन. तयाच्या सीमेपर्यंत जाऊन, उलट पाहती माघारा. स्त्री राज्यात पुरुष कोणी, नाही हे विख्यात जनश्रुतकर्णी. म्हणोनी शिष्यमंडळ दणाणोनी, परतोनी पाहती माघारी. ठाई ठाई करीती विचार, म्हणती स्त्री राज्य देव तीव्र. तेथे प्रवेश करिता नर, वाचत नाही सहसाही. ऐसा देश कठीण असून, स्वामी करीती तयात गमन. तरी अग्निकुंडी सकळा नेऊन, पूर्ण आहुती इच्छितसे. जरी सेविल्या हलाहलाते, मग कोण पुरुष जगेल तेथे. जेवी तीव्र अग्नीत शिरता तेथे, आहाळेना कैसे म्हणावे. सदनी प्रेरिला वैश्वानर, सदन झाले खदिरांगार. तया माझी निघता नर, वाचेल कैसा सहसा तो. की पतंग घेता दीपाची भेटी, त्याची रीती तेथे गोष्टी. दिसून येती परी शेवटी, मृत्यू आम्हा दिसतसे. ऐसे होता निश्चय वचन, कोणी म्हणती करा पलायन. जीवित्व वाचल्या साधन, घडून येईल महाराजा.
एक म्हणती ऐसे करावे, सुदृढ धरावे गुरुचे पाय, मग जीवित्वाचे भय काय, जातसे तरी जाऊ द्या. काय वाचा तनुमन धन, प्रथम त्यासी केले अर्पण, मग या जीवित्वाची आस्था धरून, व्रता लागी का भंगावे. एक म्हणती लागले वेड, कैचे व्रत पडिपाड, जीवित्व हरल्या व्रतकोड, कोणी दृष्टी पाहिले. तरी हा अर्थ सांडून धन, या स्वामी लागी चुकवून, गृहस्थांनो पलायन, करुनी जीवित्व वाचवा. या स्वामीसी लागले वेड, सादर मृत्यू झापड, जया ठाई पडेल धाड, चालून जातो त्या ठाई. ऐसे तुम्हासी सत्य भासेल, तरी हे मानून घ्यावे बोल. जीवित्वाची आस्था असेल, तरी बोल फोल न मानावे. ऐसे ठाई ठाई ताटी, बैसूनी करीती बोल चावटी, परी हा अर्थ सकळ पोटी, कानी फाते समजला. मनाथ म्हणे भ्याले सकळ, हीन बुद्धी अति दुर्बळ, परी आपुला प्रताप सांगता तुंबळ, सत्य वाटणार नाही यासी. मग करी कवळूनी भस्म चिमुटी, स्पर्शास्त्र प्रयोग पोटी, जल्पूनी प्रेरी मही पोटी, तिन्ही दिशा लक्षुनी. पुढील मात्र मार्ग ठेवूनी मोकळा, दिशा बंधन केल्या सकळा, केल्या परी ऐशा बळा, देव दानवा आतुळेना. केले अर्थव्यर्थ पर, शिष्य पळूनी नाही जाणार, आणि मारुतीचाही भुभुक्कार, पोहोचू नये त्या ठाया. ऐसे स्पर्शास्त्र पृष्ठी, रचूनी शांत बैसला जेठी, मग शिष्या पाचारूनी शेवटी, पुसता झाला तयासी. लहान मोठे मेळवून, समुदायासी बैसवून, म्हणे आम्हा लागी जाणे, स्त्री राज्यात आहे की. परी तो देश कठीण, वाचत नाही पुरुषरत्न, हनुमंत बुभुक्कारे करून, प्राणहानी होतसे. पुढे देश बहुत कठीण, परी आम्हा लागी आहे जाणे, तया देशींचे तीर्थ करून, येऊ ऐसे वाटतसे. अमुचा विश्वास गुरुपायी, जरी असेल भवप्रवाही, तरी देशाची लंघूनी मही, पुन्हा येऊ माघारी. ना तरी सुखे जावो प्राण, परी मनाची धाव घेई पूर्ण, तरी तुमचा विचार कवण, तो मज प्रती दर्शवावा. जे निस्सीम गुरुच्या असती भक्ती, तीही धरावी माझी संगती. ना तरी जीव लोभ असेल चित्ती, तीही जावे माघारे. ऐसे सांगूनी बोलावित, म्हणे देखिली बुद्धी करा येथ. मग निस्सीम भक्तीचे किंचित, तया ठाई राहिले. 7 शतात 7 जाण, ठाई उरले स्थान धरून. वरकड कंबर बस्ती करून, कल्पिल्या मार्गी चालिले. मनात मानिती सुखवसा, म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा. पळून जाता काजळी लेशा, मूर्खत्व येते आपणासी. तरी फार बर्वे झाले, स्वामीने अंतर ओळखिले. उजळणी बोळविले, कीर्ती महात्म्य रक्षुनी. ऐसा चित्ती सुखवसा मानून, आले पंथी करीती गमन. एक कोस गेले धावून, सीमेपर्यंत ग्रामाच्या. परिस्पर्शास्त्र सीमा लक्षून, बैसले होते मही वेष्टून. तेणे येताच धरिले कवळून, महिसी दृढ केले ते.
पद झाले मही व्यक्त, मागे पुढे ठेवाया नसे शक्त, जैसे सावज गुंतल्या चिखलात, बळ काही चालेना, असो झाले मही व्यक्त, म्हणूनी हस्ते काढू जात, तो हस्त झाले मही लिप्त, मग सकळ ओणवे झाले, येरीकडे कानिफनाथ, त्या साता ते बोलावून घेत, जवळ बैसवून सकळ वृत्तांत, निवेदिला तयांचा, तुम्ही करावे आता ऐसे, शीघ्र जाऊन त्या म्हैस, पाषाण करी उचलोनी विशेष, तयांच्या पृष्ठी स्थापावे, मग विभक्तास्त्र विभूती, चर्चूनी तयांच्या भाळाप्रती, मागूनी पाठविले साती, समाचारा तयांच्या, ते तव श्री गुरुचे आज्ञे करून, पाहात चालिले सीमास्थान, तरी ते सर्वही ओणवे होऊन, ठाई ठाई खुंटले, सातासी पाहुनी अवघ्या मूर्ती, परमचित्ती लज्जित होती, अधोवदन करूनी पाहती, परीन देती उत्तर, हे जाऊनी बोलती त्या ते, कैसे सोडून गुरु ते, जीवित्व लोभ धरून या मनाते, मार्ग केला पुढारा, परी ईश्वराची अगाध करणी, सकळ पडला मही खिळूनी, ऐसिया रीती कोण तरुणी, गेला आहे सांगापा, मग हस्ते सकळ पाषाण, पृष्ठी ठेविती बळे करून, स्पर्श होताची जाती चिकटून, आंग हालविता पडेना, मग परम आक्रंदती, चुकलो चुकलो ऐसे म्हणती, आता क्षमा करून चित्ती, सोडवावे आम्हा ते, येरू म्हणती खुशाल असा, जीवित्वाचा धरूनी भरवसा, स्वामी पाहुनी आलिया देशा, सोडवूनी नेऊ तुम्हासी, गुरु करिता हा कशाला, संकट पडता काढिता पळा, परी ज्याची क्रिया त्याची त्याला, फलद्रुप होतसे, आता स्वस्थ असा चित्ती, आम्ही जातो स्त्री देशाप्रती, दैवे वाचूनी आलिया अंती, सोडवूनी नेऊ तुम्हा ते, ऐसे सकळा करूनी भाषण, सकळा पृष्ठी ठेवूनी पाषाण, परतते झाले गुरु आज्ञे करून, परी ते पाहूनी आरंबळती, म्हणती गुरुमाये हुनी माय, होऊनिया सदय हृदय, आम्हा सई सवे न्यावे, स्त्री राज्या माझारी, अमुची सकळ गेली भ्रांती, आणि गुरुची समजली प्रतापशक्ती, आता सकळ नासून दुर्मती, विश्वासाते टेकलो, ऐसी करिता विनवणी, ती ऐकिली 7 जणी, मग म्हणती श्री गुरु ते सांगुनी, सुटका करू तुमची, ऐसे बोलूनी सकळा कारण, पुनः आले परतून, म्हणती महाराजा दैन्यवाण, शिष्य कटक मिरवले, त्यांची नासिली सकळ भ्रांती, पृष्ठी पाषाण घेऊनी आरंबळती, तरी आता कृपा ओसंडोनी चित्ती, मुक्त करा सर्वाते, आता येथून गेलिया प्राण, सोडणार नाही आपुले चरण, सर्वही स्थिर मती धरून, चरणावरी लोटतील, नाना युक्ती करून, करीतील श्री गुरुचे समाधान, हे सच्छिष्यांचे ऐकूनी वचन, नाथ चित्ती तोषला, मग विभक्तास्त्र मंत्र होटी, जलपुनी योजिली भस्म चिमुटी, ओपूनी शिष्या कर संपुटी, म्हणे चर्चूनी यावे तयाते, मग एक शिष्य जाऊनी तेथे, भाळी चर्चूनी भस्म चिमुटाते, चर्चिता झाले सकळ मुक्त, 7 उणे 700,
ऐसे मुक्त झाले सकळ जनी, येऊनी लागले गुरुचे चरणी, नाथ तया लागी पाहुनी, आहा आहा म्हणतसे. असो ऐसे बोलूनी वचन, तेथून टाळिदा मग मुक्काम, स्त्री देशाचे सीमेवरी जाऊन, वस्ती लागी विराजती. तेथे दिन लोटल्या झाली रात्री, तो चमत्कार वर्तला ते क्षिती. बुभुक्कार द्यावया मारुती, सेतू होनी चालला. तो मार्गी येता अस्त्र सबळ, वेष्टित झाले पदकमळ. परी तो वज्र शरीरी तुंबळ, अस्त्रा लागी मानेना. येरू चित्ता माझी विचार करीत, हे स्पर्शास्त्र आहे निश्चित. तरी येथे कोणी प्रतापवंत, आला आहे निश्चय. ऐसा विचार करून चित्ती, येता झाला सीमे प्रती. तो कटक पाहुनी नाथपंथी, मनात विचार करीतसे. किम्या यत्न करूनी बहुत, तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ. परी कटक गेलिया तेथ, बोधितील तयासी. मग बोधे होऊन या स्वार, स्वदेशी येईल मच्छिंद्र. मग मैनाकिनी मुखचंद्र, दुःख सागरी उतरेल. तरी येथेची याते निर्बळ करून, मागे लावावे परतून. मग अति भीम रूप धरून, भुभुक्कार करीतसे. गाजवी पुच्छाचा फडत्कार, भयंकर रूपी अतितीव्र. ते पाहुनिया कटक भार समग्र, स्वामी आड दडताती. म्हणती महाराजा प्रळय काळ, प्रथम उदेला महाबळ. आता भक्षील कटक सकळ, उपाय काही योजावा. येरू म्हणे नाही भय, उगेची पहा धरूनी धैर्य. याने तुमचे करावे काय, अचळपणी असारे. मग करी घेऊनी भस्मची मुठी, वज्रास्त्र परम बोले होटी. तो प्रयोग सिद्ध होता दाटी, भस्म चिमुटी फेकिली. मग ते वज्रास्त्र परम कठीण, माथा मिरविले भूषण गगन. येरीकडे वायुनंदन, निज दृष्टी पाहातसे. मग मोठे मोठे उचलून पर्वत, फेकिता झाला गगनपंथ. ते गिरी आदळता वज्रास्त्र, चूर्ण होती क्षणार्धे. ते पाहुनी अंजनी सुत, प्रेरिता झाला मुष्टिघात. तेने वज्र झाले भंगित, निचेष्टित मही पडले. ऐसे होता प्रकरण, दृष्टी पाहे कर्णनंदन. मग कळिकास्त्र जल्पून, भस्म चिमुटी सोडीतसे. यावरी सवेची अग्न्यस्त्र, सोडिता झाला प्रयोग मंत्र. त्यावरी सवेची वासवास्त्र, वरी वैवस्त्र प्रेरिले. मग तो वैवस्त्र प्रयोग होता, विमूर्धनी दाटला सविता. मग महापर्वत असती स्थूलता, भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट, तो अतितीव्र करीत नेट. या उपरी काय उद्भट, विक्राळ रूपी प्रगटला. की कृतांत जैसा मुख पसरून, ग्रासू पाहे सकळ जन. त्याते साह्य परिपूर्ण, वासव शक्ती मिरवली. जैसा यमा मागे दम, प्रगट होय हरू प्राण. ऐसे उभयास्त्र तरुण, कडकडा करीतसे. जैसे खग मेघडंबरी, चमका मारिती चपळे परी. उदेली भक्ती तदनुपरी, प्रणय तरणी मिरवल्या. त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर, त्यावरी साह्याते वातास्त्र. मग मारुती देह होऊनी जर्जर, रक्षणार्थ काही दिसेना. वासव आणि काळिकास्त्र, मागे पुढे होऊनी पवित्र. प्रहार भेदाया पाहती स्वतंत्र, परी वायुपुत्र चपळतो.
तेई अस्त्राते 2 हात, ओढिता झाला चपळवंत, तरी तेही अस्त्र चपळ बहुत, हस्तयुक्त होऊन देत. यावरी अग्न्यस्त्रा कारण, पुच्छी योजी वायुनंदन, या परी वातास्त्रा कारण, स्तुती विनवोनी आराधिले. म्हणे महाराजा प्रळयवंत, प्रविष्ट करा अग्न्यस्त्रांत, तरी तुझा आहे सुत, लोका माझी मिरवतसे. परिगृहींचा पाहुनी अनर्थ, कोणता पाहुनी तुष्टला तात, ऐसे या प्रकरणी हृदयात निवारिजे महाराजा. ऐसे उत्तर ऐकोनी सावधान, मग बोलवी वायुनंदन, ते वातास्त्र झाले क्षीण, महाप्रतापे आच्छादी. ते पाहुनी कानिफनाथ, मोहनास्त्र प्रेरुनिया त्वरित, ते गुप्तास्त्र हृदयात जाऊनी आत संचरले. संचरले तरी वज्र शरीर, लागन धरी मोहनास्त्र, परी काहीसा भ्रांत वायुकुमर, निज देही दाटला. तरी तैसाची भ्रांती माझारी, अग्न्यस्त्र पुच्छे धरी, महाबळे समुद्र तीरी, भिरकावुनी दिधले. परी अग्न्यस्त्रे महासबळ, काढू लागले समुद्र जळ, जळचरा ओढवला प्रळय काळ, तेणे समुद्र गजबजिला. मग तो येवोनी मूर्तिमंत, निज दृष्टीने जम पाहात, तो कानिफा आणि वायुसुत, युद्धा लागी मिरवले. परितयासी ओढवला प्रळय काळ, अग्न्यस्त्राते करी शीतळ, मग जलद आणोनी सकळ, अग्न्यस्त्री स्थापिले. तेणे अग्न्यस्त्र झाले शांत, येरीकडे वायुसुत, मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त, परिपुच्छी पर्वत उचलिला. पर्वत उचला वयाचे संधी, पाकली होती तिकडे बुद्धी, आणि स्थावर मोह अस्त्रे शुद्धी, भ्रम पडला होताची. त्या संधीत दोन्ही कडून, पाठी पाठी अस्त्रे 2, एकदाची भेदिली प्रहार करून, सबळ बळे करूनिया. जैसी मेषाची मूर्धनी, झुंजता एक होय मेळणी, तैसी पृष्ठी हृदय लक्षुनी, भेदती झाली ती अस्त्रे. कालिका आणि वासव शक्ती, भेदिताची मूर्छित झाली व्यक्ती, तेणे उलंढूनी महीवरती, वातसुत पडियेना. ते पाहुनी अनिळराज, हृदयी उजळले मोह बीज, मग प्रत्यक्ष होवोनी तेजःपुंज, तयापासी पातला. परी तो अंजनीचा बाळ, वज्रशरीरी ब्रह्मांड बळ, पुच्छ सावरोनी उतावेळ, युद्धा मिसळू पाहातसे. मग श्रीवाते धरूनी हात, म्हणे ऐक मद्वचन सत्य, ते सबळ पाणी आहेत नाथ, रळी याते करू नको. पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ, तव शिरी दिधला होता पर्वत, वात आकर्षण विद्या बहुत, जाज्वल्ये मिरवे या पासी. तरी आता सख्य करून, कार्य काय ते घे साधून, गूळ दिल्या पावे मरण, विष त्याते नकोची. या परी बोले अपांपती, म्हणे हेची मानवते माझे चित्ती, सख्या सारखी दुसरी युक्ती, योग्या योग्य दिसेना. मग उदधी आणि द्वितीय वाते, सवे घेऊनी मारुती ते, कानिफाते घेऊनी त्वरिते, परमप्रीतीने भेटले. कानिफा तिन्ही देवांसी, नमन करी तसे अतिप्रीतीसी, नमूनी पुढे वायुसुतासी, युद्ध का सोडिले म्हणतसे. हे ऐकूनी बोले अनिळ, की युद्ध कासया करिता तुंबळ, कमण अर्थी तयाचे फळ,
आम्हा लागी दाखवा. नाथ म्हणे तया मारुतीसी, युद्ध करीत होता कासयासी. मारुती म्हणे कामनेसी, तरी ऐका माझिया. म्या बहुत यत्ने करून, गौरवोनी मच्छिंद्र नंदन. परम आदरे स्त्री राज्या कारण, पाठविला आहे की. तरी हे दयाचे असती जाती, तेथे गेलिया तया प्रती. भेटल्या तयाची समूळ वृत्ती, बोधस्थिती आणीतीन. मग तो सांडून तेथींचे स्थान, स्वदेशात करील गमन. ऐसी चित्ती कल्पना आणून, युद्धा लागी मिसळलो. तरी आता असो कैसे, हा गेलिया स्त्री राज्यास. काही योग मच्छिंद्रास, बोलू नये दुरुक्ती. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन, अवश्य करावे यांनी गमन. मग माझे काही एक छलन, होणार नाही नाथासी. ऐसे बोलता वायुसुत, अपांपती म्हणे बरवे यात. आहा म्हणूनी वदे मरुतसुत, यात काय वेचतसे. मग हासोनी बोलिले कानिफा नाथे, आहा शंका आलिया तुम्हा ते. तरी प्रयोजन काय अमुते, मच्छिंद्राते बोलाया. तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी, बोलणार नाही दुर्बलेसी. आणि संबोधुनी त्यासी, तेथील तेथे स्थापूकी. ऐसे वदूनी करतळ भाष, देऊनी तुष्ट केले त्यास. मग आपण आपुल्या स्वस्थानास, त्रिवर्गही चालिले. सकळ गेले स्वस्थानासी, तो उदय झाल्या लोटली निशी. मग शिष्य कटकेसी, तेथून या निघाले. स्त्री राज्यात प्रवेशून, नाना तीर्थक्षेत्रस्थान. पहात पहात गजनंदन, शृंग मुरडी पातला. तो ते गावींचे नृपासनी, तिलोत्तमा मैनाकिनी. मच्छिंद्रासह बैसोनी सभास्थानी, सेवे लागी विनटली. तो कानिफनाथ फेरी, आला करीत राजद्वारी. सवे शिष्य कटक भारी, तो द्वार रक्षक शोधा लागी धावले. शोधिता शिष्य नयनी, तो कानिफा कळला कानी. मग जाऊन या राजांगणी, वृत्तांत सुचविला. म्हणती महाराजा ग्रामद्वारी, कानिफा सहनाथ परिवारी. 700 शिष्य समुद्र लहरी, तव भेटी आलासे. हे ऐकूनी मच्छिंद्रनाथ, म्हणे पाहिला तया कोण पंथ. येरी म्हणती म्हणवती नाथ, कान फाटी करणी. ऐसे ऐकूनी मच्छिंद्रनाथ, परम दचकले तयाचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ, पालटोनी नामाते. तरी आता कैचे येथे, राहू देईना या सुखाते. आहा तिलोत्तमा सौंदर्य माते, लाधली होती प्रीतीने. परितया माझी विक्षेप झाला, की सैंधवे दुग्ध घटनासला. तन्याये न्याय झाला, प्रारब्ध वशे अमुचा. आता असो कैसे तरी, यासी न्यावे ग्रामा भीतरी. म्हणून सिद्ध करोनी स्वारी, अश्वशिबिके सह निघाला. त्वरे येऊन ग्रामद्वारी, परस्पर भेटी झाल्यावरी. कानिफा पाहून हृदया भीतरी, समाधान मिरवले. मग आदेशा होऊन नमन, रुजामे भरजरी कनकवर्ण. मही पसरून योगद्रुम, तयावरी बैसविला. मग कोण कोणाची समूळ कथा, तदनु पुसता गुरुचे पंथा. त्यांनीही सांगितली समूळ वार्ता,
जालिंदर जन्मापासूनी मग मच्छिंद्र म्हणे जालिंदर नाथ देता अनुग्रह उत्तम यात तरी तू कानिफा नामसुत गुरुबंधू तो माझा मग शब्दो शब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर मग वाहुनी गजस्कंधावर ग्रामा माझी आणिले मग नाना युक्ती रचोनी चित्ती स्वये करी मच्छिंद्र जती एक मासी अतिप्रीती कानिफा राहविला त्या स्थानी राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा पुढिले अध्यायी श्रवणी वसा श्रवण होईल सकळिका तरी हा भक्ती कथासार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर प्रपंच सांडूनी रहावे स्थिर या धवलगिरी येऊनी धुंडीसुत नरहरी वंशी कवी मालू नाम जयासी तो बैसला ग्रंथ माहेरासी सुख संपन्न भोगावया स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद भाविक चतुर पंचदशाध्याय गूढहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार पंचदशाध्याय समाप्त।